आपण आज आलेलो एका सोसायटीमध्ये लिंक रोड चिंचवडला आहे. त्याचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी मिस्टर अमितजी आणि महादेवजी आपल्याबरोबर आहेत. आपण 8 महिन्यापूर्वी सोलर रूफटॉप प्रोजेक्ट तिथं सोसायटीवरती केला होता 12 किलोवॉट सिस्टीमचा. तर त्याचा या सोसायटीला काय फायदा झाला, त्यांचं आधी लाईट बिल किती येत होतं आणि प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत त्यांना जी सबसिडी मिळाली त्याचा त्यांना प्राइसिंगमध्ये कसा फायदा झाला. तर त्या प्रधानमंत्री सूर्यघर योजनेच्या अंतर्गत जो प्रोजेक्ट बसवला त्याच्याबद्दल त्यांची मतं जाणून घेऊया. अमितजी. नमस्कार, मी अमित माने, साई उद्यान सोसायटीचं मी चेअरमन आहे. पूर्वी आम्हाला लाईट बिल, कॉमन लाईट बिल साधारण 40,000 ते 50,000चं येत होतं. पण जेव्हापासून आम्ही प्रधानमंत्री सूर्यगृह योजनेतून सोलरचा प्रकल्प श्री केशवर यांच्या सहकार्याने केला तेव्हापासून लाईट बिलमध्ये साधारण 60% कपात झालेली आहे. आणि हा खरंच खूप उपयोगी प्रोजेक्ट झाला आमच्यासाठी. त्याच्यामुळं आमची कॉस्ट पण खूप कमी झाली आणि आमच्या सोसायटीला त्याचा खूप लाभ झालेला आहे. धन्यवाद. नमस्कार, मी साई उद्यान सोसायटीचा जुना सेक्रेटरी आहे. आमच्या या सोसायटीला सूर्यघर योजनेच्या अंतर्गत प्लॅन्ट बसवलेला आहे सोलारचा. त्याच्या माध्यमातून आमचं जे जुनं पूर्वी 40,000च्या आसपास लाईट बिल यायचं ते सध्या 5,000 ते 6,000 आणि अलीकडच्या या काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरणामुळे 10,000च्या आसपास येतं. ओव्हरऑल जर बघितलं गेलं तर 70 ते 80% फरक पडलेला आहे. लाईट बिल रिड्यूस झालेलं आहे. आणि हे जे प्रधानमंत्री कार्यालयातून जो इनिशिएटिव्ह आहे सूर्यघर योजनेचा तो अतिशय चांगला आहे. असाच सर्वांनी त्या गोष्टीचा लाभ घ्यावा जेणेकरून लाईट बिलमध्ये कपाती होईल आणि आपलं सोलार एनर्जीचा वापरही चांगल्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकेल. तुम्हाला आमच्या सर्व्हिसबद्दल काय बोलायचं असेल 2 मिनिटात? ओव्हरऑल केशवर साहेबांच्या माध्यमातून आम्हाला चांगली सर्व्हिस मिळते. प्लॅन्ट इन्स्टॉलमेंट, इस्टिमेट आणि ज्या काही डूज अँड डोंट्स ज्या काही गोष्टी असतील, ॲडव्हान्टेज डिसॲडव्हान्टेज सगळं सांगितलं जातं आणि त्याचा परिपूर्ण आम्हाला फायदा होत आहे. आणि त्यांनी सुरुवातीपासून जे काय लाईट बिल कमी होऊ शकेल त्याच्याविषयी कल्पना दिलेली होती. तेवढ्या प्रमाणात ते लाईट बिल कमी येत आहे. जेवढं टोटल इस्टिमेट होतं ते टोटल इस्टिमेट प्रमाणसुद्धा तेवढंच झालेलं आहे. त्याच्यामध्ये ॲडिशनल काही नाही झालं. त्याचबरोबर जे सबसिडी आली सरकारकडून, ती सरकारकडून आलेली सबसिडी आम्ही हे प्रकल्प करताना थोडं लोन काढलेलं आहे. त्या लोनमधून हे 2,16,000चं सबसिडी पण त्यामधूनच वजा झालेली आहे. आणि ओव्हरऑल जर बघायला गेलं तर रनिंग कॉस्ट खूप कमी येते. थोडी इन्व्हेस्टमेंट कॉस्ट जरी जास्त असली तर रनिंग कॉस्ट कमी असल्यामुळं हे सगळं लॉंग टर्मसाठी खूप लाभदायक आहे. आणि सध्या त्यांनी कल्पना दिल्याप्रमाणे आम्हाला धूळ जर साठली पॅनलवरती तर त्याच्यामुळं इफिशियन्सीवरती फरक पडू शकतो. आमच्या भागात थोडी धुळीचं प्रमाण आहे म्हणून त्यांनी स्प्रिंकलरही आम्हाला बसवण्यासाठी सजेस्ट केलं. त्याच्याप्रमाणे आम्ही बसवलं आणि त्याचाही फायदा दिसून आला आम्हाला. सर्वांनी या योजनेचा फायदा घ्यावा आणि केशवर साहेबांच्या मदतीनं केला तर खूपच चांगला आणि लाभदायक राहील. धन्यवाद. साई उद्यान सोसायटीने आम्हाला संधी दिली प्रोजेक्ट करण्यासाठी आणि तुम्ही तुमच्या दोघांचा अमूल्य वेळ आम्हाला दिला, बाईट्स दिले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू.